कालची सुट्टी तर अशी वाऱ्यासारखी उडून गेली की कळलंच नाही. म्हणून मग काय, आजची पण मी सुट्टीच टाकली. सुट्टी म्हटलं की सकाळी असा निवांत चहा पिण्यात जी मजा आहे ती ऑफिसला पळताना कधीच येत नाही. आमचा बाबू म्हणजे विचारूच नका. मी त्याला सहज काहीतरी बोलले तर लगेच मला मारायला आला. तुमच्या घरात पण असं एखादं अतरंगी कार्टून आहे का जे सतत तुमची मस्करी करत असतं? खाऊन पिऊन आम्ही निघालो घरी जायला. वाटेत एका बिचाऱ्याच्या बाईकला पतंगाचा मांजा अडकला होता. आम्ही मदत करायला जाणारच होतो आणि त्याने स्वतःच तो मांजा काढला. घरी आल्यावर आम्ही तो बॉटल सरळ उभी करायचा गेम सुरू केला. आता त्याला काय म्हणतात ते तुम्हीच समजून घ्या. त्यानंतर मस्त आंघोळ केली आणि पोटभर जेवून घेतला. आता आपल्या शास्त्रात लिहिलंय की जेवल्यावर लगेच बसायचं नाही, म्हणून मी पण कसलाही विचार न करता डायरेक्ट आडवी झाली. क्रिशने मोठ्या उत्साहाने टीव्हीवर कार्टून लावून ठेवलं होतं, पण बघतंय कोण? इथे कोणाला कार्टून मध्ये रसच नव्हता. सगळे आपापल्या मोबाईल मध्ये असे घुसले होते की जणू काय मोठे बिझनेसमॅन. संध्याकाळी आईने मस्त गरम गरम उपमा आणून ठेवला पुढ्यात. असं आयतं सगळं मिळालं की किती बरं वाटतं ना. मग उपमा खाल्ला आणि घरात बोर होत होतं, म्हणून आमची गँग घेऊन बाहेर पडलो. मी बाहेर पडले कारण मला थोडी शांतता हवी होती, पण या मुलांसोबत शांतता मिळणं म्हणजे गुबगुबीत माणसाला हाडच शोधण्यासारखं आहे. थोडा वेळ बाहेर बसलो. येताना मस्त थंडगार उसाचा रस प्यायलो. घरी येऊन चेंज केलं आणि दिवस संपला.